मैत्रिणीने सांगितले की तू पल्सर गाडीवर चांगला दिसशील म्हणून त्याने चक्क बँक फोडण्याचा प्रयत्न केला, पण नशीब जोरावर नव्हते. बँकेचे सेंट्रल लॉक उघडलेच नाही, त्यामुळे तो रिकाम्या हाती परत गेला. शिरपूरच्या मेन रोडवरील आरके कॉम्प्लेक्समधील वरच्या मजल्यावर बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे कुलुपे तोडून चोरीचा प्रयत्न झाला होता. इलेक्ट्रिक कटरचा वापर करून कुलुपे तोडल्याचे आढळले, मात्र शटरचे सेंट्रल लॉक न उघडल्याने नाईलाज झाल्याने चोरट्याला परत फिरावे लागले. व्यवस्थापक हर्षल पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के पाटील यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तपासाची चक्रे फिरवली. बँकेच्या परिसरातील संपूर्ण मांडल रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या तपासणीदरम्यान एक संशयित सळी कापण्याचे कटर वापरून बँकेचे सेंट्रल लॉक तोडत असल्याचे दिसून आले. दरम्यान गुजराती कॉम्प्लेक्सजवळ संशयित युवक सीसीटीव्हीत टिपला गेला. घटनेची वेळ आणि संशयिताने पळ काढल्याचा कालावधी लक्षात घेता तो शहर परिसरातीलच असल्याचा संशय पोलिसांना आला. शहरातील एका वस्तीत असलेल्या इमारतीमधून पोलिसांनी संशयित विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले. तो शहरातील कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्याने चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. दरम्यान 48 तासातच यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काडे, डीवायएसपी भागवत सोनवणे यांनी शहर पोलिसांचे कौतुक केले. 1 तारखेच्या रात्री 2:40 ते 3:40 वाजेच्या दरम्यान आरके कॉम्प्लेक्स, गुजराती कॉम्प्लेक्स जवळील इमारतमध्ये दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बँक ऑफ इंडियाचे कुलूप लावलेल्या शटरच्या पट्ट्या कापून तसेच सेंट्रल लॉकजवळ कटरने कट करून बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. सदरची चोरी पारधीपुरा येथे राहणाऱ्या एका विधी संघर्षित बालकाने केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्याला आज रोजी आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. त्यामध्ये आरोपीने जे कटर वापरलेलं होतं ते कटर देखील त्याच्याकडून जप्त करण्यात आलेलं आहे.